हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 30 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. लॉस एंजेलिस लेकर्सचा दिग्गज बास्केटबॉल खेळाडू लेब्रॉन जेम्स NBA च्या इतिहासात नियमित हंगामात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरलेला आहे. छत्तीसगड राज्यात खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 ते भव्य आयोजन केले जाणार आहे. झारखंड विधानसभा मतदारसंघातील आमदार कल्पना सोरेन यांना महिला सक्षमीकरणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ब्रिक्सकडून प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंडियन ओपन स्क्वॉश 2026मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद अनाहत सिंगने पटकावलेले आहे. बँक ऑफ बडोदाने महिला स्वयंसहायता गटांमधील सदस्यांसाठी भारताची पहिली UPI संलग्न ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू केलेली आहे. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा 2027चे यजमानपद माल्टा देशाला मिळालेले आहे. पुढे पाहूया. काकाडू 2026 सराव ऑस्ट्रेलिया देशात आयोजित करण्यात आला होता. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पात राज्यातील अत्यंत गरीब कुटुंबासाठी मुख्यमंत्री आपली सुखी परिवार योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. आक्रमक परकीय प्रजातींचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून धनंजय मोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मेरठची उत्तर प्रदेश 19 वर्षीय पॅरा ॲथलीट रिया सोलंकी हिने भुवनेश्वर, ओडिसा येथे आयोजित 24व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिका 2026मध्ये गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलेले आहे. पुढे पाहूया. JDUच्या अध्यक्षपदी नितीश कुमार बिनविरोध निवड. पक्षाचे नाव संयुक्त जनता दल. निवडणूक 24 मार्च 2026 रोजी. अध्यक्ष नितीश कुमार. 2023ला ललन सिंग यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. JDUची स्थापना 30 ऑक्टोबर 2003 रोजी झाली. मुख्यालय नवी दिल्ली. राज्यसभा जागा 4 आणि लोकसभा जागा 12. संस्थापक शरद यादव, जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार. पुढे पाहूया. भारतात पहिली इच्छामरण मंजुरी दिलेल्या हरीश राणा यांचे निधन. स्थिती 13 वर्षापासून कोमामध्ये. निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. दिनांक 11 मार्च 2026 निर्णय दिलेला आहे. न्यायाधीश जस्टिस JB पारडीवाला, जस्टिस KV विश्वनाथ यांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता. 24 मार्च रोजी दिल्लीतील एम्स येथे अखेरचा श्वास घेतला. हरीशच्या कुटुंबाने सर्वप्रथम 3 एप्रिल 2024 रोजी दिल्ली उच्च न्यायालयात इच्छामरणासाठी परवानगी याचिका दाखल केली होती. पुढे पाहूया. ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026. दिनांक 24 मार्चला मंजूर. लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर. ट्रान्सजेंडर व्यक्ती कायदा 2019मध्ये मोठा बदल. सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना तिसरे लिंग मान्य केलेले आहे. दुसऱ्या दिवशी डिलिव्हरीची हमी देणारी 24 स्पीड पोस्ट सेवा भारतीय टपाल विभागाने सुरू केलेली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.